अपनी विभिन्न मांगों को लेकर शासकीय अनाज गोदाम के माथाड़ी कामगारों ने बेमियादी धरना आंदोलन शुरू किया। इस आंदोलन में बड़ी संख्या में माथाड़ी कामगार मौजूद थे। तो आइए जानते हैं अपनी मांगों के संदर्भ में इस बेमियादी धरना आंदोलन में शामिल आंदोलनकारियों ने क्या कहा। इस खबर में महाराष्ट्र राज्य हमाल मापाड़ी महामंडल पुणे अंतर्गत राष्ट्रीय कष्टकरी पंचायत जिला चंद्रपुर शासकीय अनाज गोदाम के माथाड़ी कामगारों का रमजान खान पठान अशरफीन के नेतृत्व में न्याय मिलने तक बेमियादी धरना आंदोलन 29 दिसंबर से शुरू किया गया है, जिसमें बेरोजगार हुए माथाड़ी कामगारों को रोजगार उपलब्ध करा दिया जाए। सीधे यातायात के पहले और दूसरे चरण के काम माथाड़ी कामगारों को मिले। शासकीय गोदाम पूर्ववत 25 करे। प्रत्येक शासकीय गोदाम में नागरिक मूलभूत सुविधा तत्काल दी जाए जैसी अन्य मांगों का समावेश है। इस आंदोलन में आंदोलनकर्ता बड़ी संख्या में शामिल हुए थे। तो आइए सुनते हैं इस संदर्भ में आंदोलनकर्ता ने आंदोलन की रूपरेखा बयां करते हुए क्या कहा। माझं नाव रमजान खान पठान अशरफी, मी राष्ट्रीय कष्टकरी पंचायतचा अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचा सहसचिव। इथे माथाडी कामगारांच्या या शासकीय धान्य गोडाऊनमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या समस्येबाबत वारंवार शासनाला पत्र दिले, कारण 2-2 वर्षापासून यांना थकबाकी मिळालेली नाहीये। दुसरी गोष्ट, यांनी शासनाने त्यांच्या कामावर पुन्हा एक गदा आणली की तिथे थेट वाहतूक सुरू केली। थेट वाहतूक सुरू केल्यामुळे कामगारांना रोजगार मिळणे कठीण झालेले आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जिथं थेट वाहतुकीचे काम होतात त्या ठिकाणी आमचे माणसं काम करायला तयार आहे, पण त्यांना कामावर न घेता माथाडी नोंदीत कामगाराला डावलून बाहेरील अनोंदित कामगाराकडून काम करून घेण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, कामगारांना जे तिथे नागरी व मूलभूत सोयी पाहिजे ते त्यांना आजपर्यंत मिळाले नाही। 2010 पासून सतत मागणी आहे आमची, पण नागरी व मूलभूत सोयी मिळाल्या नाही। परत कामगारांची वेतन हे शासनाच्या नियमानुसार 7 किंवा 10 तारखेपर्यंत मिळालं पाहिजे महिन्याला, पण इथे 2-2 महिने त्यांचे पेमेंट होत नाही। 3-3 महिने त्यांना पगार दिला जात नाही। तो उपाशी राहा आणि काम करा असं कोणत्याच GR मध्ये लिहिलेलं नाहीये। ठेकेदारांना काम करून घेतला, काम जो करून घेईल तो पैसा देईल। मग इथं त्या ठेकेदारावर जबरदस्ती करण्याऐवजी हे लोक आम्हाला केंद्राचे पैसे आले नाही, राज्य शासनाचे पैसे आले नाही म्हणून तुमचे पैसे रोखले आहे, नंतर आम्ही तिकडून आल्याबरोबर तुम्हाला तुमचे पैसे देऊ। किती दिवस उपाशी राहायचं या कामगारांनी? कामगारांना घरदार आहे किंवा नाही? दुसऱ्या जे आधी 24 गोडाऊन होते त्या 24 गोडाऊन पैकी 60 गोडाऊन यांनी बंद केले रिपेअरिंगच्या नावावर, आणि त्या गोडाऊनच्या लोकांना बाहेरील गोडाऊन मध्ये कामावर पाठवलं। त्यांना येता जाता समजा जो खर्च लागतो आहे, जसं यांना टीए मिळतो, डीए मिळतो, या कामगारांना कोण टीए देणार आहे? दुसरी गोष्ट, रस्त्यात जाताना अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून जे कामगार ज्या ठिकाणी होते त्याच गोडाऊन मध्ये ठेवले पाहिजे। परत माझी मागणी अशी आहे की जसे सीधा वाटप केंद्र पहिले ज्या गोडाऊन मध्ये होते ते तसेच ठेवायला पाहिजे। त्यांनी गोडाऊन सुद्धा बदलले आहे, याच्यामध्ये त्यांनी ठेकेदाराचा फायदा पाहिला आहे, कामगारांचा नुकसान केलेलं आहे, कामगारांचं शोषण चालू आहे। म्हणून त्या शासनाच्या विरोधात आम्ही हा आंदोलन केलं आहे। याला तर बेमुदत म्हणून आम्ही नाव दिलंय, पण यापुढे आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, रस्ता जाम करावा लागेल किंवा आत्मदहनासारखे प्रयत्न आम्हाला करावा लागेल, तेव्हा आम्हाला न्याय मिळेल असं मला वाटतं। हे शासन काही जागा होऊन नाही राहिलं, वारंवार पत्र देऊनही यांनी दुर्लक्षित केलेले आहे। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।